आणि आत्ताच एक महत्त्वाची आणि मोठी बातमी हाती येते। 2008 सालच्या मालेगाव स्फोटाप्रकरणी साध्वी प्रज्ञा सिंग या ज्या आरोपी आहेत त्यांना हायकोर्टाकडून जामीन मंजूर करण्यात आलेला आहे। आज दिवसभरातली सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी आतापर्यंतची 2008च्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी हायकोर्टाने साध्वी प्रज्ञा सिंग यांना जामीन मंजूर केलाय। भारती सहस्रबुद्धे आमची प्रतिनिधी आपल्या सोबत आहे। भारती, आता थोड्या वेळापूर्वीच उच्च न्यायालयात सुनावणी सुरू होती। त्या सुनावणीत साध्वी प्रज्ञा यांना जामीन दिला गेला। आपल्याला माहिती आहे की 2008च्या मालेगाव स्फोटाचे जे सगळं प्रकरण आहे ते एनआयए कडे होतं आणि एनआयए त्याचा सगळ्या प्रकरणाचा तपास करत होती आणि काही महिन्यांपूर्वी एनआयएने हे स्पष्ट केलं होतं की साध्वी प्रज्ञा यांच्या विरोधात कुठलंही ठोस असा आरोप मिळत नाहीये, त्याच्याबद्दलचे कुठलेही पुरावे सुद्धा मिळत नाहीये आणि म्हणूनच त्यांना जर जामीन दिला गेला तर आम्हाला कुठलीही आपत्ती नाही। मात्र एनआयए कोर्टात जेव्हा जामीन अर्जावर सुनावणी झाली तेव्हा एनआयए कोर्टाने साध्वी प्रज्ञा सिंग यांना जामीन द्यायला नकार दिला होता आणि म्हणूनच साध्वी प्रज्ञा सिंग आणि कर्नल पुरोहित हे दोघेही उच्च न्यायालयात आले होते आणि त्यांनी उच्च न्यायालयात जामिनासाठी याचिका दाखल केली होती। त्याच्यावरच आता सुनावणी सुरू आहे। साध्वी प्रज्ञा सिंग यांना जामीन मिळालेला आहे आणि आता पुरोहित यांना जामीन मिळतो की नाही याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे। भारती, तुझ्याकडून ताजी माहिती घेत आहोत। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल। अमेर आणि आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहे। अमेर, साध्वी प्रज्ञा सिंग यांना हायकोर्टाकडून जामीन मंजूर झालेला आहे, नेमकं काय घडलं हायकोर्टात? दीपक, साल 2008चा मालेगावचा जो बॉम्बस्फोट होता त्यात प्रमुख आरोपी जे होते साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर आणि कर्नल पुरोहित यांच्या जामीन अर्जावर हायकोर्टात सुनावणी होती। सध्या साध्वीच्या बाबतीत जे निकालाचं वाचन होतं ते पूर्ण झालेलं आहे। साध्वीला जामीन दिलेला आहे हायकोर्टाने। तिचा पासपोर्ट जमा करण्यास सांगून सध्या आणखीन काही डिटेल्स आहेत याची न्यायालयात वाचन सुरू आहे। मात्र साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर हिला बॉम्बे हायकोर्टाने मोठा दिलासा दिलेला आहे। आपल्याला माहिती आहे की एनआयएने याआधी स्पष्ट केलं होतं की साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर तिच्या विरोधात कुठलाही सबळ पुरावा नाहीये, त्यामुळे तिला जामीन देण्यास एनआयएची कुठलीही हरकत नव्हती अशी स्पष्टोक्ती त्यांनी एनआयए कोर्टात तसेच बॉम्बे हायकोर्टात दिली होती। मात्र तरीही एनआयए कोर्टात त्यांचा जामीन जो आहे तो रद्द करण्यात आला होता, तो नामंजूर झाला होता। त्यानंतर साध्वीनं हायकोर्टात जामिनासाठी अर्ज केला होता आणि त्यावर आज सुनावणी करताना हायकोर्टानं साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर हिला जामीन दिलेला आहे। दीपक, निश्चितच यासोबतच कर्नल प्रसाद पुरोहित यांच्या जामिनावर सुद्धा सुनावणी सुरू असल्याचं कळत आहे। नक्कीच त्याचं निकालाचं वाचन सुरू आहे, त्यामुळे त्यात आता हायकोर्ट काय निर्णय देतं हे आपल्याला पाहावं लागेल। दीपक, निश्चितच अमेय, धन्यवाद तू दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। या सगळ्याबद्दलचे जे ताजे अपडेट्स आहेत तुझ्याकडून वेळोवेळी जाणून घेत राहू। दरम्यान या बातमीसह अन्य काही बातम्यांचे ताजे अपडेट जर तुम्हाला बघायचे असतील तर आमच्या वेबसाईटला भेट द्या, शिवाय फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करायला विसरू नका। दरम्यान आत्ताची एक सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी ही म्हणजे साध्वी प्रज्ञा सिंग 2008च्या मालेगाव बॉम्बस्फोटाप्रकरणी ज्यांच्यावर आरोप करण्यात आला होता त्यांना जामीन मंजूर करण्यात आलेला आहे हायकोर्टाकडून। त्यांच्याकडून असं सांगण्यात आलं जामीन देताना की कुठलाही सबळ पुरावा सापडत नसल्यानं साध्वी प्रज्ञा सिंग यांना जामीन मंजूर करण्यात आलेला आहे। यांच्यासोबतच ज्यांच्यावर आरोप करण्यात येत होते म्हणजे कर्नल प्रसाद पुरोहित यांच्या जामीन अर्जावर सुद्धा हायकोर्टामध्ये सुनावणी सुरू आहे। कायदेतज्ञ गणेश सोनी आपल्या सोबत आहेत। सर, तुम्ही साध्वी प्रज्ञा सिंग यांची केस लढलेली आहे, आता साध्वी प्रज्ञा सिंग यांना जामीन मंजूर होतोय, त्यामुळे आता पुढची लढाई नेमकी काय असेल? ही खुशखबर तर आम्हाला 23 ऑक्टोबर 2008 त्या दिवशी तिला अधिकृतरित्या अटक झाली तेव्हापासूनच आम्हाला अपेक्षित होती। कारण तेव्हा जेव्हा नाशिक कोर्टामध्ये तिला जेव्हा पहिल्यांदा हजर करण्यात आलं तेव्हापासून एटीएसच्या रिमांड रिपोर्टमध्ये पहिल्यापासून असं म्हटलं जात होतं की ती स्पीकर जी आहे ती रामजीच्या सत्यामध्ये होती। पहिल्या दिवसापासून आम्ही असं म्हणतो की तिचं निरपराध असतो हे रिमांड रिपोर्टवरच सिद्ध होतंय की त्या स्कूटरशी तिचा कुठल्याही तऱ्हेचा संबंध नव्हता आणि ज्या तऱ्हेने तिला गोवण्यात आलेलं आहे हे एक तऱ्हेचं एक षडयंत्र आहे। आज जवळजवळ गेली 7.5 वर्ष ती व्यक्ती आज जामिनासाठी झगडते आणि आज अखेर तिला मुंबई उच्च न्यायालयाने तिला दिलासा दिलेला आहे। ही अतिशय आनंदाची आणि सुखावह अशी बातमी आहे। आणि आता पुढचा जो प्रवास आहे हा केवळ जामीन झालेला आहे, संपूर्ण कायद्याची अजून खटल्याची सुनावणी ती बाकी आहे। त्यामुळे आजच्या घडीला जे काय आहे ते जामिनाचंच आपल्याला आता हुकूम समजलेला आहे आणि पुढची टिप्पणी जी आहे ते प्रत्यक्ष हुकुमाचा कागदपत्र बघायला मिळतील तेव्हा आपल्याला समजू शकेल। सर, तुम्ही राहाच आपल्यासोबत अभय वर्तक आहेत। वर्तक सर, आपली काय प्रतिक्रिया? साध्वी प्रज्ञा सिंग यांना हायकोर्टानं जामीन मंजूर केलाय। साध्वीजींना न्याय मिळाला, जामीन मिळाला, पहिली गोष्ट म्हणजे ती निश्चितपणे आनंदाची गोष्ट आहे। परंतु उशिरा मिळालेला न्याय हा अन्यायच असतो, पहिली गोष्ट।
दुसरी गोष्ट म्हणजे सर तुम्हाला एक थोडीशी अपडेट देतो, थोडंसं थांबवतोय तुम्हाला. एकीकडे साध्वी प्रज्ञा सिंग यांना हायकोर्टाकडून जामीन मंजूर करण्यात आलाय, पण कर्नल पुरोहित यांचा जामीन अर्ज मात्र हायकोर्टानं फेटाळलेला आहे. अभय सर बोला. पहिली गोष्ट म्हणजे उशिरा मिळालेला न्याय, म्हणजे जामीन सुद्धा मिळणं हा त्यांचा मूलभूत अधिकार होता, तो तर खरा त्यांना कधीच मिळायला पाहिजे होता. 12 जणांना तुरुंगामध्ये चढवलं गेलं. एका साध्वीला, जी संन्यासिनी आहे, हिंदू धर्माची संत आहे, तर तिला खानविलकर सारख्या अधिकाऱ्यांनी अतिशय घाणेरड्या प्रकारे छळलेलं होतं. त्या खानविलकरांना 20 लाख रुपयाची लाच घेताना पकडलं ATSने. त्यांना त्यांच्या कर्माची निश्चितपणे शिक्षा मिळते, परंतु लक्षात घ्या की जोपर्यंत त्या अधिकाऱ्यांवरती कारवाई होत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने न्याय त्याला म्हणू शकणार नाही. साध्वी पूर्णतः निर्दोष आहेत, त्यांच्याबद्दल कोणतेही पुरावे नाहीत. हे NIA म्हणजे राष्ट्रातल्या सर्वोच्च तपास यंत्रणेने लेखी स्वरूपात कोर्टामध्ये लिहून दिलेलं आहे. हे हिंदूंच्या भावना किती संतप्त असतील याची कल्पना आपण करू शकता की ज्या व्यक्तीबद्दल काडीचाही पुरावा नाही त्या साध्वींना कितीतरी वर्ष तुरुंग, 2008 पासून आतापर्यंत 8-9 वर्ष त्यांना तुरुंगामध्ये राहावं लागलं. त्यांचं आयुष्य तुम्ही उद्ध्वस्त केलं. ह्या अधिकाऱ्यांनी त्यांना छळलं, उलटं टांगलं, त्यांना कॅन्सर झाला. ह्या अतिशय दुर्जन अधिकाऱ्यांनी त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त केला, एका संतांचा छळ केला. आज त्यांना केवळ जामीन मिळालेला आहे. जामिनामुळे आमच्या थोडंसं आम्हाला सुख झालं की किमान साध्वी आता बाहेर येऊ शकतील, परंतु त्यांना खरा न्याय तेव्हाच मिळेल जेव्हा हा खटला पूर्ण होईल. आणि ते जे कोणी दुर्जन अधिकारी आहेत त्यांनी साध्वीजींचा छळ केलेला आहे त्यांना शिक्षा झाली पाहिजे. आज नरेंद्र मोदीजी सत्तेवरती आहेत, महाराष्ट्रामध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आहेत. या वाहिनीच्या माध्यमातून मी त्यांना कळकळीची विनंती करतोय की या अधिकाऱ्यांवरती कठोरात कठोर कारवाई करा. त्यांनी हिंदू दहशतवाद सिद्ध करण्यासाठी वाटेल निश्चितच. त्यामुळे हे प्रकरण जरी साध्वी प्रज्ञा सिंग यांना हायकोर्टाकडून जामीन मंजूर झालेला असला तरी अजूनही हा खटला पुढे चालू राहणार आहे. मात्र तूर्त असा थोडासा दिलासा साध्वी प्रज्ञा सिंग यांना मिळालेला आहे. अभय सर खूप खूप धन्यवाद. ABP माझ्याकडे प्रतिक्रिया दिलीत याबद्दल. अमेय राणे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहे. अमेय, एकीकडे साध्वी प्रज्ञा सिंग यांना हायकोर्टानं जामीन मंजूर केला तर दुसरीकडे कर्नल पुरोहित यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे. नेमकी काय कारणं देण्यात येत आहेत? दीपक, जी मूळ कारणं आहेत आणि कुठल्या कारणांनी हायकोर्टानं हा निर्णय दिला हे अजून स्पष्ट नाहीये. कारण की फक्त सध्या हायकोर्टाने प्रोनाउन्समेंट ऑफ जजमेंट म्हणजे आपला निकाल दिलेला आहे. संपूर्ण जो 26चा निकाल आहे तो थोड्याच वेळात हायकोर्टाच्या वेबसाईटवर अपलोड होईल. त्यानंतर आपल्याला काय प्रमुख कारणाची कळेल. मात्र कर्नल प्रसाद पुरोहित याचा जामीन हायकोर्टाने सर, एक सवाल यहाँ पर आता है कि वही ट्रायल कोर्ट ने साध्वी प्रज्ञा सिंह की जमानत अर्जी खारिज कर दी थी और बॉम्बे हाईकोर्ट ने मंजूर कर दी, तो इसमें क्या बदल गया या फिर इसमें क्या प्रगति हो गई कि सर इसमें NIA की जो चार्जशीट जो थी, NIA ट्रायल कोर्ट का जो ऑर्डर था, ट्रायल कोर्ट ने ऑर्डर जो किया वो NIA की चार्जशीट को नहीं कंसीडर करके वो पास किया था. उनका बोलना था कि देयर इज नो चेंज ऑफ सर्कमस्टांस, जबकि वो ऑर्डर जो था बॉम्बे हाईकोर्ट का जो पुराना ऑर्डर था उसके हिसाब से वो कॉन्ट्ररी था. और देर आर चेंज ऑफ सर्कमस्टांसेस कि NIA की चार्जशीट जो है, NIA की चार्जशीट में जो एविडेंस कलेक्ट किया गया, जो पाया गया कि इनके अगेंस्ट में एलिगेशन नहीं है, तो चेंज ऑफ सर्कमस्टांस है. हाईकोर्ट ने वो कंसीडर किया है. हाईकोर्ट ने वो कंसीडर करते हुए किया है कि इनके अगेंस्ट में बेसिकली सिर्फ 2 एलिगेशंस थे. एक एलिगेशन था उनके अगेंस्ट में कि इनका स्कूटर जो है वो स्कूटर मालेगांव ब्लास्ट में यूज किया गया, जबकि एविडेंस था उस पर कि स्कूटर जो है वो 2004 में ही बेच दिया गया था. 2008 में ब्लास्ट हुआ, 2004 में ही स्कूटर बेच दिया गया था, उसका एविडेंस था. ये सब NIA ने लाया उस पर. देन देयर आर एलिगेशंस कि जिन्होंने भोपाल और फरीदाबाद 2 मीटिंग्स में पार्टिसिपेट किया. इनका बोलना था कि फरीदाबाद में जो हुआ मालेगांव ब्लास्ट का पूरा कॉन्स्पिरेसी रची गई, लेकिन देयर वाज एब्सोल्युटली नो एविडेंस ऑफ हर पार्टिसिपेशन इन फरीदाबाद मीटिंग. और भोपाल मीटिंग में ऐसा कोई कॉन्स्पिरेसी की बात हुई नहीं थी करके. बारिंग दैट देयर वाज एब्सोल्युटली नथिंग अगेंस्ट हर. क्योंकि NIA की कोर्ट जो है NIA की जांच रिपोर्ट को नहीं मानती है. नहीं मानने ऐसे नहीं है. नहीं सर ऐसा नहीं है. NIA की कोर्ट ने बोला है कि ATS की चार्जशीट भी है और NIA की चार्जशीट भी है. ये दोनों की वैल्यू ट्रायल में देखी जाएंगी. ये प्राइमा फेसी केस देखा जाता है एविडेंस की से बेल की स्टेज पे. न माननीय हाईकोर्ट ने इसको फाइनली डिसाइड किया है, न ट्रायल कोर्ट ने फाइनली डिसाइड किया था. ये प्राइमा फेसी केस डिसाइड करते कि इस पर बेल मिलेगी नहीं मिलेगी. इसमें अपार्ट फ्रॉम मेरिट्स इनका एक दूसरा ग्राउंड भी था. ये लेडी भी है और पिछले 9 साल से जेल में है और साथ साथ में अनफॉर्चुनेटली शी इज सफरिंग फ्रॉम ड्रेडेड डिसीज ऑफ कैंसर.
तो ये कंसिडरेशंस भी साथ में पासपोर्ट जमा कराने के लिए कहा गया। हाँ, पासपोर्ट जमा कराने के लिए ट्रायल कोर्ट के सामने भी था। ट्रायल कोर्ट ने यही सर्कमस्टेंस यहाँ भी ट्रायल कोर्ट ने देखो, हर कोर्ट का अपना वो रहता है। अपेलेट कोर्ट्स रहते हैं इसी के लिए कि ट्रायल कोर्ट अगर कोई गलती करे तो अपेलेट कोर्ट उसको करेक्ट करे। अपेलेट कोर्ट का मतलब ही वो रहता है। ट्रायल कोर्ट ने अनफॉर्चुनेटली ये रिकॉर्ड किया था कि देयर इज नो चेंज ऑफ सर्कमस्टेंस। चार्जशीट फाइल होने के बाद भी उन्होंने बोला कि जो पहले हमने कंसीडर किया उसका चेंज नहीं होता एनआईए की चार्जशीट के बावजूद भी, जो कि हमारा बोलना था कि चेंज ऑफ सर्कमस्टेंस होता है, जो कि एक सेटल लॉ है। तो उसको मानते हुए माननीय हाईकोर्ट ने बेल दिया, और बेल में ये जो दिया ये फाइनल डिसीजन नहीं है, ये फाइनल डिसीजन ट्रायल कोर्ट में ही रहेगा। ये प्राइमा फेसी केस के बारे में सोचते हुए ट्रायल कोर्ट ने। आपको पूरा नाम बता दीजिए। मैं श्याम देवानी। और प्रेजेंट किया था आपने? हाँ, मेरे साथ आई एम पार्ट ऑफ ए टीम लेड बाय मिस्टर अविनाश गुप्ता। सर एक सवाल टर्म्स एंड कंडीशन है कि क्या कंडीशन ऐसा था कि एक ये था 5 लाख रुपए की श्योरिटी फर्निश करना है, पासपोर्ट डिपॉजिट करना है। बाकी यूजुअल टर्म्स जो रहती है नॉट टू टेम्पर विद द प्रोसिक्यूशन विटनेसेस, और जब भी एनआईए बुलाएंगे एनआईए में अटेंड करना है, ट्रायल कोर्ट में अटेंड करना है। प्रतिक्रिया होती साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर यांची 5 लाखाच्या जात मुचलक्यावर त्यांची जामिनावर सुटका करण्यात आलेली आहे। मात्र दुसरीकडे कर्नल पुरोहित यांचा मात्र जामीन अर्ज हा फेटाळण्यात आलेला आहे।